तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मॉडर्न डॉक्टर यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत समिताचे काय क्वेश्चन येऊ शकतात. तर 13व्या अध्यायामधून 4 स्नेहाचे प्रकार येऊ शकतात किंवा त्याचा काळ विचारू शकता, अनुपान विचारू शकता. त्यानंतर स्नेहाचा सम्यक योग, अतियोग वगैरे हे क्वेश्चन येऊ शकतात. त्यानंतर 14व्या अध्यायामधून स्वेदनाचे संज्ञेनुसार प्रकार येऊ शकतात किंवा सम्यक स्वेदनाचे काही लक्षणे ते येऊ शकतात. त्यानंतर 15व्या अध्यायामधून संसर्जन करून ह्या वर्षी नक्कीच आपल्याला संसर्जन करून हे येऊ शकतं. 16व्या अध्यायामधून एक आपल्याला काय स्वपरमवाद हा क्वेश्चन येऊ शकतो. जो की तुम्ही मला काय शिकवला त्यानुसार तो येऊ शकतो. त्यानंतर अतियोग आणि अयोगची चिकित्सा ही कसं करायचं ते येऊ शकतो. त्यानंतर विकृत आणि अविकृत लक्षणं कशात काय यायचे ते येऊ शकतं. त्यानंतर 17व्या अध्यायामधून दोषांची गती, ओज हे येऊ शकतं किंवा सप्तपेडिका हे येऊ शकतं. सप्तपेडिका मला वाटतं यावेळेस पडेल म्हणून सप्तपेडिका येऊ शकतो. गट फिलिंग. त्यानंतर आलंच तर मग हृदयरोगाचे 5 प्रकार किंवा शिवरोगाचे 5 प्रकार असा एक क्वेश्चन येऊ शकतो. मग 18व्या अध्यायामधून येऊ शकतो की टाइप्स ऑफ शोध एलक्यू एक क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला यावेळेस. त्यानंतर 19 मध्ये काही नाही, 20 मध्ये आलंच तर ते डिसीजनुसार त्यांचं नाही का येऊ शकतं की त्यांचं नाही का हे दिया की ते थोडंफार MCQ साठी दिले असते ना काही ना त्याच्यावर. त्यानंतर 21 अध्यायामधून नाही का अष्टनिंदित म्हणून नाही का ते अष्टदोष वगैरे अष्टदोष येऊ शकतं. निद्राचे प्रकार वगैरे हे येऊ शकते, निद्राची परिभाषा. त्यानंतर 22 अध्यायामधून षडोपक्रम हा इम्पॉर्टंट हे येऊ शकतं. त्यानंतर 23 अध्यायामधून नाही का अपत्तरपंजन्य व्याधी हे येऊ शकतं. संतर्पण व्याधी येऊ शकतं हे. त्यानंतर 24 अध्यायामधून काय रक्तदृष्टीचे लक्षणं ज्यांचं दोषासोबत रिलेटेड आहे ते येऊ शकतं. 25 मधून काहीच नाही येणार. 26 मधून काय विपाक येऊ शकतं किंवा गुरुवादी गुण येऊ शकतं यावेळेस. त्यानंतर विरुद्ध हार आलाच तर येऊ शकतो आणि पराधिगुण येणार. पराधिगुण आलं होतं लास्ट टाइमला. आणि 27 मधून काय नाही अनुपान वगैरे ते येऊ शकतं. आलं तर 28 मधून येऊ शकतो असं रसायन धातून जन्य विकार तो टॉपिक येऊ शकतो. 29 मधून पण काही एवढं नाही येऊ शकत. 29 मधून काय नाही. 30 मधून 30 मधून हृदयाबद्दल ते काय दिले थोडंफार तेवढं दिलं, बाकीचं नाही त्याच्यावर पुढचं आहे. आता स्वामी सर थँक्यू. हॅपी बर्थडे कुंदन सर. मित्रांनो, तर सांगायचं राहिलं आमचं की उद्या कुंदन सरांचा बर्थडे 12 वाजेनंतर. तर आता तुम्हाला इन्व्हाइट करतो, जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघत असाल तर नक्की 12 नंतर कुंदन सरांचा आपण बर्थडे सेलिब्रेट करणार होतो. कुंदन सर इन ॲडव्हान्स हॅपी बर्थडे. थँक्यू. चला तर आपण आता पाहूयात निदान स्थानमध्ये कोणकोणते प्रश्न पडू शकतात. तर पहिला आहे ज्वर निदान अध्याय. याच्यामधून मला वाटते की निदान पंचक पडू शकतं. पडलं तर निदान पंचक पडेल. आणि ज्वराचे प्रकार, त्याची संप्राप्ती. दुसरा एसिक्युला रक्तपित्त पण पडू शकतो. रक्तपित्त. आणि सगळ्यात मेन म्हणजे मला वाटते गुल्म वगैरे नाही पडणार, पण कुष्ठ आणि प्रमेय याचे जास्त प्रकार असल्यामुळे पडू शकतं. महाकुष्ठ, शूद्रकुष्ठ त्यापैकी काही स्पेसिफिक यापैकी महाकुष्ठ पडेल असं वाटतं. एसिक्युला नाही, एलिक्युला. ते जर नाहीच पडलं तर मग प्रमेयाचे प्रकार पडतील. आणि बाकी एवढं काही नाही. राजक्ष्मा प्रतिनियत आणि त्याचं कारण वगैरे विचारू शकता. ते कारण आहे ते एकादश रूप वगैरे लक्षण वगैरे ते विचारू शकता. चालतंय. आणि त्याचे उपद्रव वगैरे सगळे चांगले करून घ्यायचे बस. संप्राप्ती आणि उपद्रव. उन्माद आणि अपस्मार मधलं उन्माद एवढं नाही वाटत मला एवढं काही पडेल म्हणून. उन्माद ह्या वर्षी असं वाटतं की उन्माद किंवा अपस्मार पैकी एक क्वेश्चन येऊ शकतो. या दोन एसिक्युला आतापर्यंत काय नाही आलेलं पण ह्या वेळेस येऊ शकतो आपल्याला उन्माद अपस्मार.